हॅलो गाईज, कसे आहात सगळे? मी तुमच्या सगळ्यांची लाडकी कोमल. आज आपण पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये भेटत आहोत. आज आपण जरा स्पेशल बनवत आहोत. स्पेशल म्हणजे काय? सगळ्यांची आवडती पावभाजी. पावभाजी आणि आवडत नाही असं होऊच शकत नाही. बऱ्याचदा काय होतं, छोटी मुले असू द्या किंवा मोठी माणसं असू द्या, बऱ्याच प्रकारच्या भाज्या आपण पावभाजीमध्ये टाकत असतो. तर तुमच्या आवडीनुसार तुम्ही पावभाजीमध्ये भाजी ॲड करू शकता. तर तुम्ही जर बघत असाल, इथे मी घेतलेला आहे वाटाणा. वाटाणाचं प्रमाण जे आहे ते आपण जास्त ठेवलेलं आहे. वाटाण्याचं प्रमाण जे आहे ते अर्धा किलो घेतलेलं आहे. इथे मी फ्लावर घेतलेला आहे. फ्लावर झाला की इथे कॅप्सिकम घेतलेला आहे. म्हणजे जवळजवळ मी अर्धा किलो जर वाटाणा घेतला असेल तर फ्लावरचं प्रमाण थोडं कमी घेतलं आहे. त्याचप्रमाणे कॅप्सिकम पण प्रमाण कमी ठेवलेलं आहे. आणि हे बघा, मी बटाटे इथे 5 ते 6 चिरून घेतलेले आहे आणि ते पाण्यात ठेवलेलं आहे. आता मी हे सगळं एकत्र स्वच्छ धुवून हे बघा गाईज, मी सगळ्या भाज्या एकत्र केलेल्या आहेत आणि हे 2दा-3दा स्वच्छ पाण्यामध्ये धुतलेलं आहे. आता मी इकडे बघा, इकडे कुकर ठेवलेला आहे. आता त्याच्यामध्ये पाणी ॲड करते आणि त्याचबरोबर ह्या सगळ्या ज्या भाज्या आहेत ते आपण आता कुकरला 2 ते 3 शिट्ट्या घेणार आहोत. हे बघा गाईज, इथे मी कोथिंबीर आणि कढीपत्ता घेतलेला आहे. त्याचबरोबर तुम्ही जर बघाल तर धने आणि जिरे हे सुद्धा ह्याच्यामध्ये ॲड करूयात आणि आता आपण ह्याची पेस्ट बनवून घेऊयात. हे बघा गाईज, कुकरची शिट्टी होईपर्यंत मी इथे टमॅटोची पेस्ट केलेली आहे. ही जी टमॅटोची पेस्ट आहे हे मी 1 ते 2 टमॅटो घेतलेले आहे. त्याचबरोबर तुम्ही मग अशी बघितलं असेल की मी कोथिंबीर, कढीपत्ता, धन, जिरं ह्याची पेस्ट बनवली आहे. त्याचबरोबर इकडे बघा, अद्रक लसूणची पेस्ट आहे, तूप आहे. मला तूप आवडतं म्हणून मी तूप घेतलेलं आहे. हे घरचे तूप आहे. तुम्हाला जर तूप नको असेल तर तुम्ही बटर किंवा तेलमध्ये सुद्धा पावभाजी करू शकता. त्याचबरोबर हे इकडे काळे तीळ आहेत, व्हाईट तीळ आहेत. त्याचबरोबर काजूचे तुकडे आहेत. त्याचबरोबर कांदा आहे. तर गाईज, आपण भाजीला स्टार्ट करूयात. हॅलो गाईज, हे बघा, आपली भाजी जी आहे ती चांगली शिजवून मी चांगली स्मॅश केलेली आहे. त्याचबरोबर हे जे पाणी तुम्ही बघत आहात ते भाजीतलं आहे. ते मी कधी वापरणार आहे ते मी तुम्हाला सांगते, पण त्यासाठी तुम्हाला कंटिन्यू ब्लॉग बनावं लागेल. तर गाईज, तर चला स्टार्ट करूया भाजी बनवायला. बघा, इथे मी कढई ठेवलेली आहे. आता त्याच्यामध्ये तूप ॲड करणार आहे. थोडंसं गरम झालं की बघा गाईज, मी ह्याच्यामध्ये 2 ते 3 चम्मच तूप घातलेलं आहे. त्याचबरोबर आता ह्याच्यामध्ये आपण ॲड करत आहोत अद्रक लसूण पेस्ट. अद्रक लसूण नंतर आता आपण ॲड करत आहोत कांदा. हे बघा गाईज, मी कांदा ॲड केलेला आहे. आता तो आपण परतून घेणार आहोत. हे बघा गाईज, कांदा भाजतोय तर मी ह्याच्यामध्ये ॲड करते काळे ते पांढरे ते काजूचे हे जे काप आहेत ते. त्याचबरोबर आपण ही कढीपत्त्याची जी पेस्ट केलेली आहे, कढीपत्ता, कोथिंबीर, धना, जिरा हे सुद्धा ॲड करत आहोत आणि 2 मिनिटं मिक्स करणार आहोत. बघा गाईज, चांगलं मिक्स झालेलं आहे. आता आपण ह्याच्यामध्ये ॲड करणार आहोत टमॅटोची पेस्ट. हे बघा, टमॅटोची पेस्ट ॲड करत आहे. हे बघा, टमॅटोला आता तेल सुटलेलं आहे. आता मी त्याच्यामध्ये ॲड करत आहे हा पावभाजी मसाला घेतलेला आहे मी 2 ते 2.5 चम्मच ॲड करूयात. त्याचबरोबर मी घरची मिरची पावडर घेतलेली आहे. ही पण आहे 2 चम्मच. आता आपण हे मिक्स करूयात. हे बघा गाईज, मी आता चवीपुरतं मीठ घालत आहे. आपण ह्याच्यामध्ये भाजी ॲड करणार आहोत. हे बघा गाईज, मी आता ह्याच्यामध्ये भाजी ॲड केलेली आहे. आपण आता ती मिक्स करणार आहोत. तर गाईज, मी तुम्हाला मगाशी म्हटलं की जे भाजीचं पाणी आहे ते मी कशात ॲड करणार आहे. तर गाईज, हे पाणी जे आहे ते मी भाजीमध्ये ॲड करणार आहे.
थोडं थोडं ॲड करूयात. हे बघा, हे जे पाणी आहे हे मी थोडं थोडं ॲड करते. व गाईज आपण आता कोथिंबीर ॲड करत आहोत आणि आता ह्याला चांगली उकळी येऊन देणार आहोत. हे बघा गाईज, अशा प्रकारे आपली पावभाजी जी आहे ती रेडी झालेली आहे. असाच तुम्ही मला सपोर्ट करत राहा, लाईक करा, शेअर करा आणि हा जो व्हिडिओ आहे तो शेअर करायला विसरू नका. तर गाईज चला तर मग मी पावभाजी माझी एन्जॉय करते. तुम्ही पण मस्त खा आणि स्वस्त राहा. तर गाईज भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये. थँक्यू सो मच गाईज, बाय बाय.